ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिवसेनेत विलीनीकरणाची मंजुरी. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून 6 खासदारांच्या विलीनीकरणावर मोहर. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्यासोबत आलेत. एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला कायदेशीर आधार नाही. लोकशाही नियम कायदे गुंडाळून ठेवलेत. ठाकरेंची शिवसेना कायदेशीर लढाई लढणार. अंबादास दानवेंची माहिती. नागपुरात उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन. अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरे आक्रमक. मंदिरातील तिजोऱ्या लुटताय, हेच तुमचं हिंदू राष्ट्र आहे का? ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद. रामाकडे परत गेल्यानं त्यांचं अभिनंदन. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र वांगचुक यांचं रुग्णालयात सुद्धा उपोषण सुरूच. औषधोपचार घेण्यास नकार. सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवणं चुकीचं. असत्य आणि हिंसा ही मोदी सरकारची मूळ तत्व. राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू. 20 जुलैचा संसदेवरील मोर्चा सुद्धा निघणार. उपोषण स्थळी दिपकेंवर एका महिलेकडून शाई फेक. सोनम वांगचुक प्रकरणावर विरोधक आक्रमक. धर्मेंद्र प्रधान यांना सोनं लागलंय का? वांगचुक यांना बळजबरीनं ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. तर वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार. शरद पवारांचा आंदोलनाला पाठिंबा. एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा. भाजपची राष्ट्रवादी समोर अट. सूत्रांची माहिती. जयंत पाटलांनी मात्र विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या. आमचे आमदार खासदार सर्व पवारांसोबतच. जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. मुंबईत पुन्हा जोरदार पावसाच्या सरी. कांदिवली, लोअर परळ, बोरिवली, मालाड आणि गोरेगावात पावसाची हजेरी. दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात झाडाची फांदी कोसळली. दुचाकींचं नुकसान. अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे स्थगिती. पहलगाम बाल्टार मार्गावरील यात्रा तात्पुरती स्थगित. भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा निर्णय. राज्यभरात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बेकरी, डेअरींवर एफडीएचे छापे. अस्वच्छता आढळल्यानं बेकरींना टाळे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईनं भेसळखोरांचे धाबे दणाणले. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेला मोठा दणका. रमेश म्हात्रेला दिलेला जामीन हायकोर्टाकडून रद्द. पुकारलेला संप मागे घेण्याच्या डॉक्टर संघटनांना हायकोर्टाच्या सूचना. माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार. बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकरांसह 13 जणांचा शोध सुरू. तर या प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करणार. फडणवीसांची माहिती. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. यामी गौतम, कार्तिक आर्यन, मामुटी यांना सर्वोत्तम कलाकारांचा पुरस्कार. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ठरला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा. गुजरातच्या अहमदाबादमध्ये फटाका फॅक्टरीला भीषण आग. दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. 5 किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचे आवाज. पोलिसांकडून अपघाताच्या कारणांची चौकशी. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे निधन. पुण्यात वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि माजी आमदार होते.